हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट 2चा आपण आज प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवणार आहे, जो की पॅरलल लाईन्स या टॉपिकचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवलेला आहे. ओके, चला मग आपण जास्त वेळ न घालवता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेटला जायच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघतो, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायला सिम्पल जाईल. आणि कोणाला काही जरी माहीत नसेल तर त्याला ते आपण काय आज शिकणार आहे ते माहिती पडावं, यासाठी पहिला आपण नेहमी प्रॅक्टिस सेटच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट शिकतो. त्या आता आपण पहिला बघूया. ओके, तर आता या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया. काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला पहिला सांगतो आणि मग आपण प्रॅक्टिस सेटकडे जाणार आहे. ओके, चला मग पहिला पॉईंट काय, यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीचं काही यूज आहेत ते आपण बघणार आहे. एक थेरम आहे तो पहिला बघूया. हा थेरम काय म्हणतो, द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे कोणताही जर ट्रायंगल आपण काढला त्याच्या जर अँगलची मेजरमेंट आपण जर घेतली तर त्याची ॲडिशन ही काय असते 180 डिग्री असते. सिम्पल प्रॉपर्टी आहे, आपल्याला माहिती आहे. इथं गिवन काय आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे. मग या थेरमप्रमाणे काय आपण म्हणू शकतो, अँगल ABC प्लस अँगल BCA प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री असते. बरोबर आहे. थेरम काय म्हणून सांगतो, द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. तुम्ही जर कोणताही ट्रायंगल जर काढला, 3 साईड वापरून कोणताही ट्रायंगल जर काढला तर त्याला त्याची ॲडिशन ही नेहमी त्या अँगलची ॲडिशन ही नेहमी 180 डिग्री असते. सिम्पल प्रॉपर्टी आहे, एकदम इझी आहे. ओके, पुढं आता आपण काय बघणार आहे, टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स. ओके, टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण प्रॉपर्टीज काय बघितल्या. जर 2 पॅरलल लाईन्स दिलेले असतील तर त्याचे अँगल कसे असतात, इंटेरियर अँगल कसे असतात, अल्टरनेट अँगल सेम असतात, करस्पॉन्डिंग अँगल सेम असतात, हे आत्तापर्यंत आपण बघितलेलं. पर ह्या टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स या टॉपिकमध्ये आता आपण काय बघणार आहे, जर करस्पॉन्डिंग अँगल सेम असतील तर 2 लाईन्स ह्या पॅरलल असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. करस्पॉन्डिंग अँगल जर सेम असतील तर 2 लाईन्स ह्या पॅरलल असतात. आणि आपण कोणते अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे काय, जर अल्टरनेट अँगल जर सेम असतील तर 2 लाईन्स ह्या पॅरलल असतात, हे आपण प्रूव्ह करणार आहे. म्हणजे काय, आत्तापर्यंत जे शिकलो आपण त्याच्या उलटा आपण शिकणार आहे. त्यालाच काय टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स असं म्हणतो. कळलं काय, आपण आत्तापर्यंत काय शिकलोय, जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सेम असतात. पण टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स यामध्ये आपण काय शिकणार आहे, जर करस्पॉन्डिंग अँगल जर सेम असतील तर 2 लाईन या पॅरलल असतात. ओके, म्हणजे अपोजिट आहे, त्यालाच काय आपण टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स म्हणतो. त्यातली पहिली प्रॉपर्टी काय आहे, इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्टमध्ये काय आहे, इफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ द 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी देन 2 लाईन्स आर पॅरलल. काय म्हणते, इंटेरियर अँगल टेस्ट यामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, जर इंटेरियर अँगल म्हणजेच काय, अँगल पी आणि अँगल पी आणि अँगल क्यू हे काय इंटेरियर अँगल आहेत. ह्याची ॲडिशन काय असते 180 डिग्री असते. जर अँगल पी प्लस अँगल क्यूची जर ॲडिशन 180 डिग्री येत असेल तर लाईन AB पॅरलल टू लाईन CD असणार आहे. हे काय इंटेरियर अँगल टेस्टमध्ये आपल्याला सांगितलं जाते. आपल्याला थेरम वाचल्या लक्षात येते. आता इथं आपल्याला काय गिवन दिलेलं असणार आहे, XY इज ट्रान्सव्हर्सल, ही XY ही काय लाईन ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन AB आणि लाईन CD आहे. ओके, लाईन AB आणि लाईन CD आहे. आणि अँगल BPQ म्हणजेच काय, अँगल BPQ आणि अँगल PQD काय, ही जी ॲडिशन 180 डिग्री असते. जर असं असेल तर प्रॉपर्टीप्रमाणे आपण काय म्हणू शकतो, लाईन AB पॅरलल टू लाईन CD. ओके, इंटेरियर अँगल प्रॉपर्टी काय आहे, जर इंटेरियर अँगलची ॲडिशन जर सप्लिमेंटरी येत असेल तर आपण 2 लाईन या पॅरलल म्हणू शकतो. इझी आहे, काय अवघड आहे काय. आत्तापर्यंत आपण काय बघितलेलो होतो, जर 2 लाईन पॅरलल असतील तर त्याची इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. इंटेरियर अँगलची ॲडिशन ही सप्लिमेंटरी असते. पण या इंटेरियर अँगल टेस्टमध्ये आपण काय म्हणतो, जर इंटेरियर अँगलची ॲडिशन जर सप्लिमेंटरी असेल तर 2 लाईन या पॅरलल आहेत. उलट सांगतो, ऑपोजिट सांगतो. आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याच्या ऑपोजिट आपण म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो आपण, इंटेरियर अँगल टेस्ट असं म्हणतो. ओके, आता काय इंटेरियर अँगलप्रमाणेच काय अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्टमध्ये काय, इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ द 2 लाईन्स इज कॉन्ग्रुएंट देन द 2 लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच काय बघा,
आपल्याला काय सांगितलं आहे, जर पेअर ऑफ अल्टरनेट अँगल म्हणजेच काय अँगल ए आणि अँगल बी जर इक्वल असतील तर दोन लाईन ह्या पॅरलल लाईन्स आहेत एकमेकांना. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे मग, लाईन एन इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. लाईन एल आणि एमचं लाईन एन ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल ए अँड अँगल बी आर कॉन्ग्रंट. अँगल ए आणि अँगल बी हा कॉन्ग्रंट आहे ऑफ अल्टरनेट अँगल. ओके, जर कॉन्ग्रंट अँगल ए आणि अँगल बी जर कॉन्ग्रंट असेल तर आपण लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणू शकतो. आत्तापर्यंत आपण काय शिकलेलो, जर लाईन एल आणि लाईन एम जर पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रंट असतात. पण अल्टरनेट अँगल टेस्टमध्ये आपण काय म्हणतो, जर अल्टरनेट अँगल जर सेम असतील तर दोन लाईन या पॅरलल असतात. सिम्पल आहे. ज्या प्रॉपर्टी आत्तापर्यंत शिकलोय त्याच्याच आपण काय अपोजिट फक्त आपण करणार आहे, त्यालाच काय आपण अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणतोय. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय आहे, ही पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्मड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ द टू लाईन्स इज कॉन्ग्रंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. ह्याच्यामध्ये काय, जर करस्पॉन्डिंग अँगल जर सेम असतील तर काय दोन लाईन या एकमेकांना पॅरलल असणार आहे, तेच आपण म्हणतो. इथं काय आपल्याला दिलेली लाईन एल ही काय आहे, लाईन एन ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन एल आणि लाईन एम काय लाईन एम आहे, म्हणजे लाईन एल आणि लाईन एमचं लाईन एन ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, लाईन एन ही ट्रान्सव्हर्सल आहे ऑफ लाईन एल अँड एम. अँगल ए अँड अँगल बी आर कॉन्ग्रंट. अँगल ए आणि अँगल बी आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले आहेत. हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ओके, ऑफ पेअर करस्पॉन्डिंग अँगल दॅट इज अँगल ए इक्वल टू अँगल बी. म्हणजे काय अँगल ए आणि अँगल बी इक्वल आहेत. जर तसं असेल तर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असणार आहे. त्यालाच काय आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट कशाला म्हणतो आपण, जर करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असणार आहे. इझी आहे प्रॉपर्टी, काय अवघड आहे काय, मला तर वाटत नाही काय अवघड आहे. आत्तापर्यंत जे शिकलोय त्याचं आपण अपोजिट, ह्यालाच काय आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट असं म्हणतोय. इझी आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2ला सुरुवात करू शकतो. ह्या काही बेसिक कन्सेप्ट होती, याच कन्सेप्ट वापरून आपल्याला प्रॅक्टिस सेट देखील सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट एकदम सिम्पल आहे. चला मग आता बघूया. ओके, आता आपल्याला काय इन फिगर y इज इक्वल टू 108 डिग्री. y हा काय आपल्याला 108 डिग्री दिलेला आहे. अँड x इज इक्वल टू 71 डिग्री. x हा 71 डिग्री दिलेला आहे. आर लाईन एम अँड लाईन एन आपल्याला काय देणं, आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल जस्टिफाय. ओके, लाईन एम आणि लाईन एन हे पॅरलल आहेत का आपल्याला सांगायचं आहे आणि जस्टिफाय करायचं आहे. पॅरलल आहेत का नाहीत हे देखील आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. आपल्याला अँगल एक्स दिला, अँगल वाय दिलेला आहे आपल्याला. आता आपण इंटेरियर अँगल टेस्ट प्रॉपर्टीप्रमाणे आपण काय म्हणू शकतो, जर अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री येत असेल तर लाईन एम पॅरलल टू लाईन एन असणार आहे, नाहीतर काय लाईन एम पॅरलल टू लाईन नसणार आहे. ओके, इंटेरियर अँगल टेस्ट आपण बघितलेलं आहे, त्याच प्रमाणे आपण म्हणू शकतो. आता आपण काय, आता पहिला काय गिवन आहे ते लिहूया. गिवन काय काय आहे आपल्याकडं, एक्स दिलेला आहे किती आहे 108 डिग्री. वाय दिलेला आहे, एक्स किती आहे 71 आहे आणि वाय किती आहे 108 डिग्री. ओके, एक्स काय आहे 71 डिग्री आहे. ओके, एक्स आणि वाय आपल्याला दिलेला आहे, काय हे गिवन आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे अँगल एक्स आणि अँगल वाय काय असतो. इंटेरियर अँगल टेस्ट आपण जर बघायला गेलो तर अँगल एक्स प्लस अँगल वाय काय 180 डिग्री यायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता इथं आपण पहिला काय म्हणूया सोल्युशन. ओके, एक्स प्लस वाय काय येते, एक्स प्लस वाय काय आहे 108 प्लस 71 डिग्री किती येतं 179 डिग्री. ओके, एक्स प्लस वाय किती आहे 179 डिग्री आले. खरंच काय आपल्याला पाहिजे, एक्स प्लस वाय हे काय 180 डिग्री यायला पाहिजे होतं, आलं काय नाही या का, हे काय आलेलं नाही आहे. ओके, बट इथं लिहायचं, बट वी वॉन्ट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री टू प्रूव्ह लाईन एम पॅरलल टू लाईन एन. आज झालंय काय नाही झालं, म्हणजे काय एक्स प्लस वाय 180 डिग्री आले काय आलं नाही. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर द अँगल एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेंटरी. ओके, आपण इथं काय म्हणणार, द अँगल एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेंटरी
आणि काय म्हणू शकतो, द अँगल्स डू नॉट सॅटिस्फाय द इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ओके, द अँगल्स डू नॉट सॅटिस्फाय बाय द इंटेरियर अँगल टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स. असा बरोबर आहे का, सॅटिस्फाय करतात का, नाही. म्हणून देअरफॉर द लाईन M and line N are not parallel lines, are not parallel lines. इझी आहे. काय केलेलं आहे आपण, जर आपल्याला M आणि लाईन N हे जर पॅरलल लाईन आहेत हे जर प्रूव्ह करायचं असेल तर त्याचे काय इंटेरियर अँगल हे 180 डिग्री आला पाहिजेत. 180 डिग्री आले काय, नाही, 179 डिग्री आले. खरं आपल्याला काय पाहिजे होतं, एक्स प्लस वाय हे 180 डिग्री पाहिजे होतं, नाही आलं. मग आपण म्हटलं द अँगल एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेंटरी, द अँगल्स डू नॉट सॅटिस्फाय द इंटेरियर अँगल टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स. इंटेरियर अँगल टेस्ट सॅटिस्फाय करत नाहीत. द लाईन्स M and N आर नॉट पॅरलल लाईन्स. इझी आहे. काय अवघड होतं काय, जरासुद्धा अवघड नाही आहे. इंटेरियर अँगल टेस्टचा वापर इथं आपण केलेला आहे. आता पुढं कोणता क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. इन फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपल्याला सांगितलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. अँगल ए पॅरलल टू अँगल बी आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल आणि लाईन एम हे पॅरलल आहेत का नाहीत, पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. कसं करणार आपण, आता समजा इथे अँगल ए दिलेला आहे, आपण इकडं अजून एक अँगल घेतला, अँगल सी. ओके, एक अँगल अजून एक कन्सिडर करा, अँगल सी. अँगल ए इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू अँगल सी असणार का, असणार का, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मग अँगल एच्या मदतीनं आपण अँगल सी काढू शकतो. अँगल सी एकदा मिळाला आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगलच्या प्रॉपर्टीनं आपण करस्पॉन्डिंग अँगल हे सेम असतात. मग अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल. मग आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणाच्या मदतीनं आपण लाईन एल पॅरलल टू लाईन एम प्रूव्ह करू शकतो. इझी आहे, काय अवघड नाही आहे. ओके, आता इथं आपण काय म्हणणार, कन्सिडर अँगल सी ॲज शोन इन फिगर. ओके, कन्सिडर अँगल सी ॲज शोन इन फिगर इथं आपण केलेलं आहे फिगरमध्ये. आता आपण म्हणू शकतो, ओके, देअरफॉर अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, का, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी असणार आहे का, व्हर्टिकली अपोजिट आहेत. ओके, हे मिळालं, अँगल सी आता आपल्याला मिळाला. मग आता म्हणू शकतो आपण, आता आपल्याला गिवन काय आहे, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपल्याला गिवन आहे, बरोबर आहे. आता इथं आपण पहिला इथं समजा इथं गिवनमध्ये आपण इथं पहिला लिहून घ्या. ओके, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपल्याला गिवन आहे, बरोबर आहे. आपल्याला दिलेला आहे अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, हां आपल्याला काय गिवन आहे, बरोबर आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपल्याला गिवन आहे. जर अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी असेल तर अँगल ए जेवढा आहे तेवढाच अँगल सी पण असणार आहे. मग अँगल ए आणि अँगल सी आता इक्वल आहेत. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2 आणि ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता आपण म्हणू शकतो, नाव अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आहे. अँगल सी अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आहे. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी हे का आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहेत एकमेकांना, त्यामुळे अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपण म्हणू शकतो. इझी आहे. फ्रॉम 1 आणि 2 किंवा आपण फ्रॉम 1 अँड 2 ह्याला रिझन काय दिलं, फ्रॉम 1 अँड 2 आणि हे करस्पॉन्डिंग अँगल पण आहेत, बरोबर आहे. बट आपण अँगल बी आणि अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन लाईन अँड लाईन एम आहेत. व्हेन लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल, म्हणून करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे आपण लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणू शकतोय. आता आपण इथं खालती लिहूया इथं, बट अँगल बी अँड अँगल सी आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन lines L and M. Okay, when line N is the transversal, line N ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. when
line N is the transversal. Okay, line N ही काय ट्रान्सव्हर्सल line. Therefore line L parallel to line M. का म्हणू शकतो? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, इझी आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे आपण लाईन एल पॅरल टू लाईन म्हणू शकतो. आता आपल्याला अनेकदा बघा आपण काय केलेलं आहे, आपल्याला गिवन काय आहे, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आहे. इक्वेशन नंबर 1 आपण ह्याला म्हटलं, हे काय गिवनच आहे आपल्याला. कन्सिडर आपण अँगल सी एक कन्सिडर केला. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी असणार आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, त्यामुळं मग नाव आपण म्हणू शकतो अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी पण म्हणू शकतो. फ्रॉम 1 and 2 आपल्याला 2 काय आहे, हा आपल्याला म्हणजे काय अँगल ए एवढाच अँगल बी पण आहे आणि अँगल सी एवढाच अँगल बी पण आहे, म्हणून आपण लिहिलं अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. ओके, फ्रॉम 1 आणि 2 आपण लिहिलं. आता मग हे काय करस्पॉन्डिंग अँगल पण आहेत, करस्पॉन्डिंग पण अँगल असल्यामुळे हे काय दोन्ही सेम आहेत. मग आपण म्हटलं बट अँगल बी अँड अँगल सी आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन द लाईन एल अँड एम व्हेन लाईन एन इज द ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. का पॅरलल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रॉपर्टी प्रमाणे. इझी होतं काय सुद्धा अवघड नाही आहे. ओके, एकदम इझी आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, इन फिगर इफ ए कॉन्ग्रुएंट टू बी, अँगल ए कुठे आहे, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. ओके, अँगल बी इथं आहे. अँड अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एन, लाईन एल ही लाईन एनला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करू शकतो आपण? आता आपल्याला अँगल ए आणि अँगल बी काय कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला गिवन दिलेला आहे. मग आपण अँगल ए आणि अँगल बी जर कॉन्ग्रुएंट म्हटलं, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे लाईन एल पॅरलल टू लाईन एम होणार आहे. ओके, बरोबर आहे. आता आपल्याला पुढे काय म्हटलं, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय सांगितलं आहे. अँगल एक्स हे अँगल वायला कॉन्ग्रुएंट आहे. मग अल्टरनेट अँगल आहेत हे, आणि अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे काय लाईन एम पॅरलल टू लाईन एन होणार आहे. आत्ता समजा जर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असेल आणि लाईन एम पॅरलल टू लाईन एन असेल, तर लाईन एल पॅरलल टू लाईन असणार आहे. अशा पद्धतीनं आपण प्रूव्ह करू शकतोय. काय अवघड होतं काय याच्यामध्ये? जरा सुद्धा नाही आहे. तर आता आपण हे कशा पद्धतीने लिहू शकतो ते आता आपण बघूया. ओके, पहिला आता आपण काय घेणार आहे, लाईन एल आणि लाईन एमसाठी आपण ड्रॉ करणार आहे. ओके, गिवन आपण पहिलं लिहिणार आहे. गिवन काय आहे, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आहे आणि अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय आपल्याला गिवन आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल पॅरलल टू लाईन एन. ओके, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लाईन एल पॅरलल टू लाईन एन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इझी आहे. आता आपण काय सोल्युशन देणार. आता आपण काय म्हणू शकतो, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी काय आहे हे गिवन आहे आपल्याला. ओके, बरोबर आहे. मग आपण अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन लाईन एल अँड एम व्हेन लाईन के इज द ट्रान्सव्हर्सल. लाईन के ही काय ट्रान्सव्हर्सल धरली. ओके, मग लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणू शकतो आपण. जर लाईन एल आणि लाईन एम आपण घेतला आणि हा जर ट्रान्सव्हर्सल धरली, तर आपल्याला काय लाईन एल पॅरलल टू लाईन म्हणू शकतो आपण. का? करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणू शकतो आपण. आता इथं लिहिणार अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑन लाईन एल अँड एम, ऑन लाईन एल अँड एम. ओके, लाईन एल आणि एम वरती अँगल ए आणि अँगल बी काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. व्हेन सेगमेंट किंवा व्हेन आपण म्हणू शकतो लाईन के इज द ट्रान्सव्हर्सल. व्हेन लाईन के इज द ट्रान्सव्हर्सल, व्हेन लाईन के इज ट्रान्सव्हर्सल. ओके, लाईन के ही ट्रान्सव्हर्सल लाईन एल आणि एम आहे आणि लाईन एल आणि एमसाठी लाईन के हा ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, मग आपण काय आता पुढे म्हणणार, देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे लाईन एल पॅरलल टू लाईन एम. वाय? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट.
करस्पॉन्डिंग अँगल टेस्टप्रमाणे आपण काय लाईन एल पॅरलल टू लाईन एम म्हणू शकतो, कारण का करस्पॉन्डिंग अँगल सेम आहेत, घेऊनच दिलेला आहे आपल्याला. देअरफॉर आता आपण पुढं काय म्हणणार, आता काय लाईन एल पॅरलल टू लाईन एम आपण प्रूव्ह केलेला आहे. आता आपण पुढं काय म्हणणार, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू, आता आपल्याला काय लाईन एम आणि एनसाठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लाईन एम पॅरलल टू लाईन एन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय, काय हे गिवन आहे आपल्याला. ओके, हे गिवन आहे. आता आपण काय म्हणणार, अँगल एक्स अँड अँगल वाय आर alternate angles on line M and line N. ओके, लाईन M आणि N वरती अल्टरनेट अँगल्स आहेत, अँगल एक्स आणि अँगल वाय. वेन आता ह्याच्यात ट्रान्सव्हर्सल कोणते असणार आहे, समजा याला आपण P आणि याला जर Q नाव दिलं, वेन segment PQ is transversal. ओके, PQ ही जर लाईन ट्रान्सव्हर्सल असेल आणि ह्या दोन लाईन जर असतील आणि अल्टरनेट अँगल जर सेम असेल, तर आपण म्हणू शकतो लाईन M पॅरलल टू लाईन N. का म्हणू शकतो असं आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे. अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे लाईन एम पॅरलल टू लाईन मिळाली, एन आपल्याला मिळालंय. मग आता आपण म्हणू शकतो, जर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आणि इक्वेशन नंबर 2 म्हटलं, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला काय मिळालं, लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय मिळालं, जर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असेल आणि लाईन एम पॅरलल टू लाईन एन असेल, तर काय लाईन एल पॅरलल टू लाईन एम आणि लाईन एम पॅरलल टू लाईन एन आपल्याला मिळालं. मग आपण म्हणू शकतो दॅट इज लाईन एल पॅरलल टू लाईन एन आपण म्हणू शकतो. जर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असेल आणि लाईन एम पॅरलल टू लाईन एन असेल, तर लाईन एल पॅरलल टू लाईन असणारच आहे. इझी आहे एकदम, कन्सेप्ट इझी होती. आपण काय केले बघा, अनेकदा मी सांगतो. आता पहिला आपण काय केले, थेरी पार्ट आपल्याला थोडाफार लिहावा लागतो, जेणेकरून एक्झामिनरला पण कळायला पाहिजे आपण काय करालोय. थेरी पार्टमध्ये कन्फ्यूज न होता कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही पहिला. आता आपल्याला काय अँगल बी आणि अँगल ए दिलेला आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. जर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रमाणे काय आपण म्हणू शकतो, लाईन एल पॅरलल टू लाईन एम आपण म्हणू शकतो. मग आपल्याला पुढे काय अँगल एक्स आणि अँगल वाय हे कॉन्ग्रुएंट आहेत आपल्याला दिलेलं आहे. मग आपण अँगल एक्स आणि अँगल वाय म्हणजेच काय अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे आपण काय लाईन एम पॅरलल टू लाईन एन म्हणू शकतो. जर असं लाईन एल पॅरलल टू लाईन एम असेल आणि लाईन एम पॅरलल टू लाईन एन असेल, तर लाईन एल पॅरलल टू लाईन एन आपण प्रूव्ह केलेलं आहे. ते इझी आहे क्वेश्चन, काही सुद्धा अवघड नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय दिलेलं आहे, इन फिगर इफ रे बी ए पॅरलल टू रे डी ई, रे बी ए कुठं आहे, रे बी ए इथं आहे, पॅरलल टू रे डी. ओके, रे डी कुठं आहे, रे डी. ओके, रे ए बी ए पॅरलल टू रे डी ई. अँगल सी 50 डिग्री दिलेला आहे आपल्याला, अँड अँगल डी 100 डिग्री. अँगल डी आपल्याला काय 100 डिग्री दिलेला आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी सी. अँगल ए बी सीचे आपल्याला काय मेजर फाइंड करायचं आहे. इथे एक हिंट पण आपल्याला दिलेला आहे, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट सी. हिथून एक अशी लाईन आपण ड्रॉ करणार आहे की जे की पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी, म्हणजे या लाईनला पॅरलल असणार आहे आणि पासिंग थ्रू पॉईंट सी, म्हणजे आपण काय अशी एक लाईन मारणार आहे जी की पासिंग थ्रू पॉईंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी. ओके, लाईन ए बीला देखील ही लाईन पॅरलल असणार आहे. कशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो ते आता आपण बघूया. आता आपण या लाईनला नाव काय देऊया, एफ जी देऊया. ओके, या लाईनला आपण एफ जी नाव देऊया. आता आपल्याकडे काय काय घेऊन आहे आणि आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो ते आता बघूया आपण. आता आपल्याला काय पहिला अँगल हा आपल्याला सी डी ई हा अँगल दिलेला आहे 100 डिग्री. ओके, मग आता आपण अल्टरनेट अँगल आणि आपल्याला काय दिलेलं आहे, आता लाईन एफ जी पॅरलल टू लाईन ए बी असणार आहे, रे ए बी, आणि लाईन डी ईला देखील पॅरलल असणार आहे, म्हणजेच काय रे डी ईला पण, म्हणजे ह्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, मग आता आपल्याकडे जर हा अँगल ई डी सी हा जर 100 डिग्री असेल,
तर आपण अल्टरनेट अँगल प्रॉपर्टीप्रमाणे अल्टरनेट अँगल काय असतात, इक्वल असतात. मग अँगल DCF काय असणार आहे, आपल्याला 100 डिग्री मिळाला. आपल्याला हा अँगल 100 डिग्री मिळाला. तर जर आपल्याला आता हा पूर्ण अँगल जर 100 डिग्री मिळत असेल म्हणजेच अँगल DCF, फक्त आपल्याला जर BCF जर आपल्याला आता अँगल जर पाहिजे असेल तर 100 डिग्रीमधून आपण 50 डिग्री जर मायनस केलं तर आपल्याला अँगल BCF मिळणार आहे. मग अँगल जर आपल्याला BCF जर मिळाला तर इंटेरियर अँगल प्रॉपर्टीप्रमाणे काय इंटेरियर अँगल काय असतात, 180 डिग्री असतात. मग आपल्याला हा अँगल मिळाला तर अँगल ABC आपण इझिली फाइंड करू शकतो. काय अवघड आहे का, जरा नाही, जरा सुद्धा नाही. आता बघूया आपण, म्हणूया पहिला काय, ड्रॉ लाईन. आता काय आपल्याला पहिला ही ड्रॉ लाईन आपल्याला करायचं. ड्रॉ लाईन FG पासिंग थ्रू पॉइंट C. ओके, ड्रॉ लाईन FG पासिंग थ्रू पॉइंट C and parallel to line AB and parallel to line AB. ओके, हे पॅरललचं चिन्ह आहे. पॅरलल तुम्ही सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. मी काय ह्याचं फक्त साईन काढले. ओके, काय म्हटले, पॅरलल टू लाईन AB. ओके, मग आता आपण काय पुढं काय म्हणू शकतोय, आपल्याला काय लाईन FG पॅरलल टू रे BA. हे काय आपल्याला गिवन आहे, आपल्याला गिवनमध्ये सांगितले. इथं ड्रॉ करताना आपल्याला हिंट आपल्याला दिलेला आहे पासिंग थ्रू पॉईंट C विच इज पॅरलल टू AB. ओके, रे BAला पॅरलल आहे, हे काय आहे, गिवन आहे आपल्याला. आता आपण आणि काय म्हणू शकतो, रे BA पॅरलल टू रे DE. ओके, रे BA पॅरलल टू रे DE हे पण आपल्याला काय गिवन आहे, इथं सांगितलेलं आहे. हे पण आपल्याला काय गिवन आहे आपल्याकडं. मग आता आपण काय म्हणू शकतो, लाईन, ह्याला आपण काय इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, लाईन FG पॅरलल टू रे BA पॅरलल टू रे DE. आपण काय इक्वेशन 1 आणि 2 प्रमाणे आपण म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय, लाईन FG म्हणजेच काय, लाईन FG पॅरलल टू लाईन BA रे BA अँड रे BA पॅरलल टू रे DE. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 आपण म्हणू शकतोय, इज आहे. आता आपण इक्वेशन 3 आपण आता काय आपल्याला रे म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, रे FG पॅरलल टू रे DE पण म्हणू शकतो आपण, फ्रॉम इक्वेशन 3. ह्याला जर इक्वेशन नंबर 3 म्हटलं आपण, रे DE पॅरलल टू लाईन FG पण आपण म्हणू शकतोय. का म्हणू शकतोय, फ्रॉम इक्वेशन 3. ओके, फ्रॉम इक्वेशन 3 आपण म्हणू शकतोय. इक्वेशन 3 प्रमाणे लाईन FG पॅरलल टू रे DE म्हणू शकतोय, आपण इझिली म्हणू शकतोय. आता जर तसं असेल आणि अँड, आता इथे आपण म्हणूया अँड, जर आपण समजा सेगमेंट DC इज द ट्रान्सव्हर्सल, जर सेगमेंट DC हा जर ट्रान्सव्हर्सल म्हटला तर आपल्याला काय अँगल EDC कॉंग्रुएंट टू अँगल DCF मिळणार आहे इझिली. आता जर रे DE पॅरलल टू लाईन FG अँड सेगमेंट DC इज ट्रान्सव्हर्सल असं जर आपण म्हटलं तर, असं जर आपल्याला जर म्हटलो आपण तर आपल्याला काय अँगल EDC, आपण इथंपर्यंत एक्झाम्पल सोडवलेलं होतं. कॅमेरा कधी बंद पडला मला कळलंच नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला अनेकदा सांगतो. आता आपण बघा लाईन इथं, आता अनेकदा पूर्ण एक्झाम्पल सांगतो आणि मग मी पुढं तुम्हाला सोडवायला चालू करतो. ओके, आता आपण कुठंपर्यंत बघितलेलं होतं, रे DE पॅरलल टू लाईन FG आपण म्हटलेलं आहे, आपल्याला गिवन दिलेलं आहे. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 पासून आपण म्हटलेलं आहे. अँड सेगमेंट DC इज ट्रान्सव्हर्सल. DC हा काय, आपण जर ट्रान्सव्हर्सल दिला अँगल EDC कॉंग्रुएंट टू अँगल EDC कॉंग्रुएंट टू अँगल DCF असणार आहे. का, अल्टरनेट अँगल आहे ते एकमेकांना. आपल्याला अँगल DCF काय मिळाला, 100 डिग्री मिळाला. आता जर अँगल DCF जर आपल्याला 100 डिग्री मिळत असेल तर आपण आता आपल्याला काय, आपल्याला अँगल BCF आपल्याला फाइंड करायचा आहे. मग अँगल BCF कसं फाइंड करू शकतो आपण, जर आपल्याला अँगल DCF जर मिळाला असेल तर अँगल DCF इज इक्वल टू अँगल BCF प्लस अँगल DCB आपण म्हणू शकतो. मग आपण तेच लिहिलं आहे, आपण अँगल DCF इज इक्वल टू अँगल BCF प्लस अँगल DCB. मग आता आपल्या काय अँगल DCB आपल्याकडे आहे 50 डिग्री. मग आपण इझिली 50 डिग्री इकडं
पाठवलं आणि अँगल बी सी एफ आपल्याला काय मिळाला 50 डिग्री. मग आपल्याला अँगल बी सी एफ पण काय मिळाला 50 डिग्री. आता आपण काय अँगल ए बी सी आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे आता आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो. इंटेरियर अँगल आपल्याला माहिती आहे सप्लिमेंटरी असतात. मग आपण इझिली अँगल ए बी सी आपण फाइंड करू शकतो. आता मग आपण इथं तेच आता लिहिलो आहे. लाईन एफ जी पॅरलल टू रे बी ए, लाईन एफ जी पॅरलल टू लाईन बी ए, रे बी ए and segment BC is their transversal, and segment BC is their transversal. ओके. आता आपल्याला कळाले हे दोन लाईन ह्या एकमेकांना पॅरलल आहेत आणि बी सी जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण म्हणू शकतो अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी एफ इज इक्वल टू काय असणार आहे 180 डिग्री असणार आहे. का इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. आपण इंटेरियर अँगल आहेत. जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याचे इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. मग आता अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी एफ काय आहे 50 डिग्री. ओके इज इक्वल टू 180 डिग्री लिहिलो आपण. मग अँगल ए बी सी 180 डिग्री मायनस 50 डिग्री होणार आहे. मग ह्याचा अँगल ए बी सी आपल्याला किती मिळणार आहे 130 डिग्री. अँगल ए बी सी अशा पद्धतीनं आपण फाइंड केलेलो आहे. इझी होतं काय इझी आहे एकदम. आणि एकदा मी तुम्हाला सांगतो बघा व्हिडिओ बंद पडल्यामुळे तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. आता आपल्याला काय आपण पहिला काय लाईन एफ जी आपण ड्रॉ केलेला आहे पासिंग थ्रू पॉईंट सी आणि लाईन एफ जी पॅरलल टू ए बीला पण आहे आणि रे डी ईला पण आहे. म्हणजे या काय एकमेकांना तिन्ही लाईनी या एकमेकांना पॅरलल आहेत. ओके हे आपण पहिला प्रूव्ह केलं. मग त्यानंतरनं डी सी ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल ई डी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी सी एफ असणार आहे. कारण का रे डी ई पॅरलल टू लाईन एफ जी पण आहे. त्यामुळे अल्टरनेट अँगल प्रॉपर्टीप्रमाणे आपल्याला काय मिळाला अँगल डी सी एफ मिळाला. कारण आपल्याला अँगल ए बी सी फाइंड करायचा आहे. ओके मग आपल्याला जर डी सी एफ मिळाला असेल तर आपल्याला डी सी एफ कोणत्या दोन अँगलच्या ॲडिशनपासून बनतो अँगल बी सी एफ प्लस अँगल डी सी बी या दोन अँगलच्या ॲडिशनमधून अँगल डी सी एफ बनतो. मग आपल्याला अँगल डी सी बी माहिती आहे. मग आपण त्याच्या मदतीनं आपण काय फाइंड केला बी सी एफ आपण अँगल फाइंड केला. आता जर बी सी एफ आपल्याला अँगल मिळाला आणि लाईन एफ जी पॅरलल टू रे बी ए जर असेल तर आपल्याला इंटेरियर अँगल प्रॉपर्टीप्रमाणे आपल्याला माहिती आहे अँगल ए बी सी प्लस अँगल कोणता असणार आहे अँगल बी सी एफ ची ॲडिशन काय 180 डिग्री असणार आहे. मग आपल्याला काय आता आपल्याकडे अँगल बी सी एफ तर आहेच 50 डिग्री. मग 50 डिग्री इकडे आपण पाठवलं आपल्याला अँगल ए बी सी काय मिळाला 130 डिग्री. तर आता आपण काय बघूया क्वेश्चन नंबर 5 बघूया. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे इन फिगर रे ए पॅरलल टू रे बी डी. रे ए पॅरलल टू रे बी डी आहे किंवा आहे आपल्याला रे ए एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. रे ए एफ काय बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. जेव्हा कोणतीही लाईन एखाद्या अँगलला बायसेक्ट करते तेव्हा ते काय दोन्ही अँगलला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते. म्हणजे काय अँगल ई एफ इज इक्वल टू अँगल एफ ए बी असणार आहे. कारण का रे बी ए एफ हे काय बायसेक्टर आहे. ओके अँड रे बी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी. रे बी सी हा अँगल ए बी डीचा बायसेक्टर आहे. प्रूव्ह दॅट लाईन ए एफ पॅरलल टू लाईन बी सी. ए एफ हे पॅरलल टू लाईन बी सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो हे. तर आता पहिला बघा जर आता समजा आपल्याला गिवन काय हे रे ए पॅरलल टू रे बी डी आहे आपल्याला गिवन आहे आणि जर आपण ए बी ही लाईन जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली किंवा ट्रान्सफॉर्म म्हणजे ए बी काय लाईन ही ट्रान्सव्हर्सल असणार आहे. जर दोन पॅरलल लाईन असतील त्या पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणारी लाईन काय असते ट्रान्सव्हर्सल असते. म्हणजेच काय ही ए बी ही ट्रान्सव्हर्सल असणार आहे. म्हणजेच जर ही ट्रान्सव्हर्सल आणि दोन लाईन या जर पॅरलल असतील तर त्याच्या अल्टरनेट अँगल सेम असतात. म्हणजे काय अँगल ई ए बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी असणार आहे. कारण का अल्टरनेट अँगल आहे दोन पॅरलल लाईन असतील तर त्याचे अल्टरनेट अँगल काय असतात सेम असतात. त्यामुळे काय अँगल ई ए बी इक्वल टू अँगल ए बी डी असणार आहे. मग आपल्याला अँगल ई ए बी आणि ए बी डी आपल्याला काय अल्टरनेट अँगलमुळे सेम मिळालं. मग समजा आता आपल्याला हे मिळाल्यानंतर ना आपण जर अँगल एफ ए बी जर फाइंड केला एफ ए बी अँगल काय असणार आहे 1/2 ऑफ अँगल ई ए बी असणार आहे. अँगल एफ ए बी काय असणार आहे 1/2 ऑफ अँगल ई ए बी बरोबर आहे. मग त्याच प्रकारे अँगल ए बी सी काय असणार आहे 1/2 ऑफ अँगल ए बी डी असणार आहे.
बरोबर आहे. मग आपल्याला जर अँगल FAB इज इक्वल टू अँगल ABC जर मिळालं, तर जर दोन्ही अँगल ही इक्वल आपल्याला मिळाली, तर इथं देखील आपण अल्टरनेट अँगल टेस्टप्रमाणे या दोन लाईन पॅरलल हे प्रूव्ह करू शकतोय. इझी आहे, कळतंय, एकदम इझी आहे. पहिला आपण काय हे अँगल सेम आहे हे प्रूव्ह केलं, म्हणजे अँगल EAB आणि अँगल ABC हे सेम आहेत, आपण हे पहिला प्रूव्ह केलं. त्यानंतरनं काय केलं आपण, अँगल FAB आणि अँगल ABC देखील सेम आहेत, त्यामुळे काय अल्टरनेट अँगल टेस्टप्रमाणे रे AF पॅरलल टू रे BC आपण प्रूव्ह केलेला आहे. इझी आहे एकदम. बघूया आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. पहिला काय लिहिलं आपण, गिवन काय आहे लिहिलं, गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे, रे AE पॅरलल टू रे BD आहे, गिवन आहे आपल्याला. आणि काय आपल्याला दिलेलं आहे गिवन, रे AF आणि BC इज अ बायसेक्टर ऑफ अँगल EAB आणि ABD, हे पण आपल्याला गिवन आहे. रे AF and ray BC is the bisector of angle EAB and ABD, हे पण आपल्याला गिवन दिलेलं आहे. आणि आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह लाईन AF पॅरलल टू लाईन BC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. आता आपण काय मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय रे AE आणि रे BD काय आपल्याला पॅरलल आहे गिवन आहे, आणि जर AB ही ट्रान्सव्हर्सल धरली तर अँगल EAB आणि अँगल ABD काय इक्वल असणार आहेत अल्टरनेट अँगल प्रमाणे. मग आपण म्हटलं प्रूफ आता लिहूया, रे AE पॅरलल टू रे BD and AB is ट्रान्सव्हर्सल. ओके, AB ट्रान्सव्हर्सल आहे. जर रे AE आणि रे BD जर पॅरलल असेल आणि AB जर ट्रान्सव्हर्सल असेल, तर आपण म्हणू शकतो अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD. बरोबर आहे का, अल्टरनेट अँगल आहेत हे. आपण यांना काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1 म्हटलं, आणि हे जर रिझन काय लिहिलं, अल्टरनेट अँगल. इजे एकदम अल्टरनेट अँगल असल्यामुळे हे अँगल सेम आहेत. आता हे जर अँगल दोन सेम असतील आणि जर AF हे जर बायसेक्टर असेल त्याचा, तर आपण लिहू शकतो का, अँगल कुठला FAB, अँगल FAB इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल EAB. बरोबर आहे. का लिहू शकतो असं आपण, कारण AF हा बायसेक्टर आहे. आपण इथं लिहिलं, रे AF is bisector of angle EAB. बरोबर आहे. रे AF हा बायसेक्टर असल्यामुळे अँगल EABचा 1/2 EAB असणार आहे, म्हणजे FAB हा अँगल काय असणार आहे, त्याचा हाफ असणार आहे, कारण ह्यानं बायसेक्ट केलं आहे. मग आपण EABला आपण अशा प्रकारे लिहू शकतो का, जर आपण 2ला इकडे डिवाइडला इकडे मल्टिप्लिकेशनला पाठवूया, म्हणजे 2FAB इज इक्वल टू अँगल EAB आपल्याला मिळालेला आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, पुढे आता हे कसं फाइंड केलं, त्याच प्रकारे आपल्याला अँगल ABD साठी करायला लागणार आहे. मग आपण इथे लिहिलं अँगल CBA इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल ABD. अँगल CBA काय आहे, 1/2 ऑफ अँगल ABD आहे. बरोबर आहे. हे दोन्ही अँगल सेम आहेत आणि वायने डिवाइड केले, बायसेक्टर असल्यामुळे काय दोन्ही अँगल सेमच असणार आहेत, त्यामुळे 1/2 ऑफ अँगल ABD लिहिलं. त्याचप्रमाणे आपण 2ला परत इकडे मल्टिप्लिकेशनला पाठवलं. मग आपल्याला काय मिळालं, CBA इज इक्वल टू अँगल ABD. बरोबर आहे. इझी आहे. मग आता ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता आपण आपल्याला इक्वेशन नंबर 1 काय दिले, अँगल EABच्या बदली आपण काय, अँगल EABच्या बदली आपण 2 अँगल FAB लिहू शकतो, आणि अँगल ABDच्या बदली 2 इंटू अँगल CBA लिहू शकतो. मग आपण काय लिहिणार शेवटी, फ्रॉम 2 and 3 आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो,
टू अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल सी बी ए. फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3 आपण लिहू शकतोय. बरोबर आहे. मग ह्याला जर आपण डिवाइड केलं, डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल सी बी ए. बरोबर आहे. मग आता समजा अँगल एफ ए बी आणि अँगल सी बी ए जर इक्वल असतील तर जर हे दोन्ही अँगल इक्वल असतील आणि जर ए बी हा ट्रान्सव्हर्सल असेल तर काय ह्या दोन लाईन पॅरलल असणार आहेत कुठल्या, अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे. बरोबर आहे. इझी आहे. मग आता आपण इथं लिहिणार, इथं काय लिहिणार आता आपण, बट इथं पुढचं आता इथं लिहिलं मी. ओके. बट अँगल एफ ए बी अँड अँगल ए बी सी आर अल्टरनेट अँगल ऑन लाइन AF and BC. ऑन लाइन AF and BC, लाइन ह्या AF आणि BC वरती अल्टरनेट अँगल आहेत. ऑन लाइन AF and BC वेन सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. हे AB काही ट्रान्सव्हर्सल आहे. वेन सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे. जर असं असेल तर काय असणार आहे, लाइन AF इज पॅरलल टू लाइन BC. कोणत्या टेस्ट प्रमाणे, अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे. अँगल टेस्ट. बरोबर आहे. थोडीफार आपल्याला थेरी लिहावी लागते. आपण डायरेक्टली हे इक्वेशन आपल्याला मिळाल्यावरती आपण डायरेक्टली हे देखील लिहू शकलो असतो आणि अल्टरनेट अँगल टेस्ट असं देखील लिहू शकलो असतो. पण थोडीफार थेरी लिहिणं आपल्याला महत्त्वाचं आहे, जेणेकरून एक्झामिनर जर हे वाचला आणि कुठंही मार्क आपले कट न होता आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. बरोबर आहे. ओके. इझी आहे. आपण काय केलं आहे तुम्हाला कळालं. पहिला आपण काय केले अनेकदा बघा. पहिला आपण काय केले, अँगल EAB इज इक्वल टू अँगल ABD आपण प्रूव्ह केलं. जर अँगल EAB आणि ABD जर सेम असतील तर आता आपल्याला काय आलं, आणि जर अँगल EAB ला बायसेक्टर असेल एक अँगल, जर रे AF हा बायसेक्टर असल्यामुळं काय अँगल FAB इज इक्वल टू अँगल ABC आपल्याला मिळालं. मग त्याचप्रमाणे जर अँगल हे सेम असतील तर अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे आपण AF पॅरलल टू BC लिहू शकतोय. बरोबर आहे. इझी आहे. अवघड नाही. क्वेश्चन नंबर 6 बघूया, जो की आहे प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आणि आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होणार आहे. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 6 आपल्याला, अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाइन AB अँड CD इंटरसेक्ट द लाइन ॲट पॉईंट P अँड Q. ट्रान्सव्हर्सल काय EF आहे आणि हा लाइन AB आणि CDला P आणि Q पॉईंटला इंटरसेक्ट होतो. रे PR अँड रे QS आर पॅरलल. रे PR आणि रे QS काय एकमेकांना पॅरलल आहेत. अँड बायसेक्टर ऑफ अँगल BPQ अँड PQC रिस्पेक्टिवली. रे PR आणि रे PQ हा काय बायसेक्टर आहेत अँगल PQC आणि अँगल BPQचं. ओके. रिस्पेक्टिवली प्रूव्ह दॅट लाइन AB इज पॅरलल टू लाइन CD. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाइन AB ही पॅरलल टू लाइन CD. कशा प्रकारे आपण सोडवू शकतो. आता आपल्याला गिवन काय काय आहे पहिला बघायचं. QS पॅरलल टू PR आहे आपल्याला, रे QS पॅरलल टू रे PR आहे. दोन्ही पॅरलल असतील आणि जर आपण PQ ही ट्रान्सव्हर्सल आपण घेतली तर अल्टरनेट अँगल प्रमाणे अँगल SQP कॉन्ग्रुएंट टू अँगल QPR असणार आहेत. हे अल्टरनेट अँगल आहेत एकमेकांना. हे कॉन्ग्रुएंट आपल्याला मिळालं. हे जर कॉन्ग्रुएंट मिळत असतील तर हे काय PR ही बायसेक्टर असल्यामुळं अँगल BPR, अँगल BPR किंवा अँगल तुम्ही कोणताही घेऊ शकता, अँगल RPQ 1/2 ऑफ अँगल BPQ असणार आहे. कारण का बायसेक्टर आहे हे, त्यामुळे 1/2 असणार आहे. आणि अँगल SQP 1/2 ऑफ अँगल CQP असणार आहे. म्हणजे हे QS ही रे बायसेक्टर असल्यामुळं काय 1/2 ऑफ अँगल PQC असणार आहे. बरोबर आहे. इझी आहे. जर आता आपल्याला हे आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट मिळाला तर आपण म्हणू शकतो अल्टरनेट अँगल टेस्ट प्रमाणे लाइन AB पॅरलल टू लाइन CD म्हणू शकतोय. काय अवघड आहे काय, जरा सुद्धा नाही. हे फक्त आता आपल्याला सोल्युशनमध्ये लिहायचं आहे. बघूया काय लिहायचं आता. चला तर आता आपल्याला काय पहिला गिवन काय आहे ते लिहिलं. आता आपण डायरेक्टली सोल्युशनला चालू करूया. ओके. रे PR पॅरलल टू रे
क्यू एस आहे आपल्याला गिवन आहे आणि सेगमेंट पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल, ही पी क्यू ही तिची ट्रान्सव्हर्सल असणार. अँड सेगमेंट पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे, पी क्यू ही ट्रान्सव्हर्सल असणार आहे तिची. तर असं असेल रे पी आर आणि रे क्यू एस आणि पी क्यू ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण अल्टरनेट अँगल प्रमाणे अँगल आर पी क्यू इज इक्वल टू अँगल एस क्यू पी असणार आहे. का अल्टरनेट अँगल आहेत हे, अल्टरनेट अँगल. ओके, अँगल आर पी क्यू आणि अँगल एस क्यू पी काय सेम असणार आहेत, कारण का अल्टरनेट अँगल आहेत. दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याला इंटरसेक्ट करणारी त्याचे अल्टरनेट अँगल काय सेम असतात. प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. आता आपण म्हणू शकतो जर हे दोन्ही अँगल सेम असतील तर आपण म्हणू शकतो अँगल आर पी क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल बी पी क्यू. ओके, अँगल आर पी क्यू कुठं आहे, अँगल आर पी क्यू इज 1/2 ऑफ अँगल बी पी क्यू. बरोबर आहे, हे पी आर ही त्याचं काय बायसेक्टर आहे, त्यामुळे काय त्याला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे, त्यामुळे काय 1/2 ऑफ अँगल बी पी क्यू. बरोबर आहे. ह्याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर 2 म्हणूया आणि ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इथं ह्याचं रिझन काय लिहिणार आपण, रे पी आर बायसेक्ट्स अँगल बी पी क्यू. ओके, पी आर ही बायसेक्टर आहे अँगल बी पी क्यूची. बरोबर आहे. मग आता पुढे लिहिणार आपण अँगल एस क्यू पी इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल पी क्यू सी. अँगल पी क्यू सीचं 1/2 अँगल एस क्यू पी ही काय असणार आहे, पी क्यू सीचं 1/2 असणार आहे. का, कारण क्यू एस हे काय बायसेक्टर आहे त्याचं, त्यामुळे 1/2 ऑफ अँगल पी क्यू सी. ह्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे. आणि ह्याचं रिझन काय लिहिणार आपण, रे क्यू एस बायसेक्ट्स अँगल पी क्यू सी. बरोबर आहे, रे क्यू एस ही काय त्याची बायसेक्टर आहे, त्यामुळं हे काय असणार आहे 1/2 ऑफ अँगल पी क्यू सी असणार आहे. इझी आहे. मग आता आपण फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, 3 वरनं आपण काय लिहू शकतो, आपण काय रिप्लेस करणार, अँगल आर पी क्यूच्या जागी 1/2 आपण रिप्लेस करणार आणि अँगल एस क्यू पीच्या जागी 1/2 अँगल पी क्यू सी हे रिप्लेस करणार आहे. मग आपण म्हणू शकतो फ्रॉम 2 and 3 आपण म्हणू शकतो आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे 1/2 अँगल बी पी क्यू इज इक्वल टू 1/2 अँगल ऑफ अँगल पी क्यू सी म्हणू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3 वरनं. आता जर ह्याला डिवाइड केलं, आपण सिम्प्लिफाय केलं 1/2 जर या इक्वेशनला दोन्हीकडे डिवाइड केला, आपल्याला अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू सी आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला जर अँगल बी पी क्यू कुठं गेला आपला, अँगल बी पी क्यू अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू सी जर मिळालं आणि पी आर ही जर तिची ट्रान्सव्हर्सल धरली किंवा लाईन ई एफ ही जर ट्रान्सव्हर्सल धरली तर अल्टरनेट अँगल आहे ते एकमेकांना अल्टरनेट अँगल टेस्टप्रमाणे आपण लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी म्हणू शकतोय. बरोबर आहे. आपण माहिती लिहिणार बट अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू सी आर alternate angles on line AB and CD when line EF is transversal. When line EF is transversal. बरोबर आहे, लाईन EF ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून असं जर असेल अँगल बी पी क्यू आणि अँगल पी क्यू सी जर अल्टरनेट अँगल असेल आणि लाईन ए बी आणि सी डी असतील आणि त्याला ए एफ हा ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण म्हणू शकतो लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी. का म्हणू शकतो, अल्टरनेट अँगल टेस्टप्रमाणे. अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.2 आपला कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चांगला आहे हे देखील कळवा, जर तुम्हाला आवडला नसेल तर ते देखील कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.